नमस्कार मित्रांनो. तर रेशन कार्ड याबद्दल नवीन अपडेट आलेली आहे. ई-के-वाय-सीबद्दल नवीन अपडेट आलेली आहे. आपण बघणार आहोत. चला तर बघूया. के-वाय-सी करा नाहीतर नावे जाणार बोगस यादीत. आपण बघू शकतोय नवीन ही माहिती आपण सविस्तर वाचणार आहोत. के-वाय-सी जर केली नाही तर नाव तुमचे बोगस यादीत जाणार आहे. रेशन कार्डची के-वाय-सी अनेकांनी केली नाही. अजूनही ई-के-वाय-सी धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. मुदत देखील संपलेली आहे. आता शासनच निर्णय घेणार आहे की ज्यांनी के-वाय-सी केली नाही त्यांचं करायचं काय आहे. तर आपण बघू शकतोय शिधापत्रिका देखील रद्द होणार आहेत. जर शासनाद्वारे मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे, हे रेशनाचे धान्य बाजारात विकल्यास संबंधित रेशन कार्ड धारकांवर कारवाई देखील केली जाणार आहे. तसेच त्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका देखील रद्द करण्यात येणार आहे. जर रेशन कार्ड धारकाने त्यांचे धान्य जर बाजारात विकले तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि कार्ड देखील बंद होणार आहे आणि ते लाभार्थी बोगस ठरणार आहेत. रेशन कार्डवर धान्य उचलणाऱ्या लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी न केल्यास त्यांचे नाव रेशन कार्डवरून रद्द करण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्याला लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. आपण बघू शकतोय ई-के-वाय-सी न केलेल्या शिधापत्रिका धारक रडारवर आहेत. पुरवठा विभागाने माहिती देखील मागवलेली आहे. 2 ते 3 वेळा ही मुदत वाढवलेली आहे. तरी देखील काही लोकांनी आपली ही रेशन कार्ड ई-के-वाय-सी करून घेतलेले नाही. तर आपण बघू शकतोय पुणे जिल्ह्यात 26,95,000 इतके रेशन कार्ड धारक आहेत. तर जिल्ह्यातल्या अजून 7,13,000 लोकांचे ई-के-वाय-सी झालेली नाही. आता राज्य सरकारने शिल्लक राहिलेल्या ई-के-वाय-सी धारकांची माहिती संबंधित रेशन दुकानदारांकडून मागवलेली आहे. तर आपण बघू शकतोय 31 मार्चपर्यंत ही मुदत दिली होती. त्यानंतर ही मुदत 31 मेपर्यंत होती. तरी देखील आत्ताही देखील ई-के-वाय-सी करणे चालू आहे. लवकरात लवकर जर तुमची होत असेल तर करून घ्या, नाहीतर तुमचे रेशन कार्ड बंद होईल आणि ते बोगस ठरवले जाईल. आपण बघितलं ई-के-वाय-सी नाही केली तर तुमचे रेशन कार्ड बोगस ठरवले जाणार आहे. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी योजना माहिती.